नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वामी ॲस्ट्रो गुरु चॅनलवर। आज आपण जाणून घेऊया शनी आणि चंद्र ग्रहाचे अशुभ परिणाम। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करू। चंद्र शनी युतीचे अशुभ फल। जर जन्मकुंडलीत चंद्र आणि शनीची युती असेल आणि चंद्र शनीसोबत 6व्या, 8व्या किंवा 12व्या स्थानात असेल तर चिंता, नैराश्य, ताण, नकारात्मक विचार, छोट्या छोट्या गोष्टींवर रडणे आणि रडताना सर्व काही सांगणे, सर्वांसमोर आपल्या कमकुवतपणा आणि त्रासांबद्दल ओरड करणे आणि नंतर पश्चात्ताप करणे, ही विशेषतः अशा लोकांची सवय असते ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्र आणि शनीची युती 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात असते, किंवा जेव्हा चंद्र आणि शनीची ही युती इतर घरांमध्ये होते तेव्हा अशी व्यक्ती नेहमीच नकारात्मक विचारात राहते, पैसे गमावते आणि स्वतःला मानसिक त्रास देते। परंतु अशी व्यक्ती कधीही त्याच्या सभोवतालचे सालापर वातावरण बरे होऊ देत नाही। उपाय: अशा व्यक्तींनी गंगेत स्नान करावे। शक्य तितके भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी आणि कधी हरिद्वारला गेल्यास नदीमध्ये दूध अर्पण करावे, जेणेकरून चंद्राला बल मिळेल। आपल्याला आमच्या YouTube चॅनलवर अशाच पद्धतीने नवनवीन माहिती मिळत राहणार। यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।